इतकं भयंकर घडत असेल सगळ्या शहरात आज परिवार पण सगळ्या शहरात परिवार शब्दाचा अर्थ काय होतो? पोलीस स्टेशनच्या शहरात पुण्यात फिरत आहे म्हणजे आज एवढं बरं पुण्यात येतं कसं? आम्ही पोलिसांच्या सोबत संघटना या लोकांना आज सह्यांची मोहीम आहे. ही सह्यांची मोहीम चालू करायला लागणार काही पोलीस नाही. ज्या लोकांनी सह्यांची मोहीम सुरू केली त्याच्या मागचं आज आमची कालचा आल्यानंतर माझ्या मुलीचा कॉल येतो, घरी लवकर येईल, माझ्या बायकोचा कॉल येतो. आज सगळ्या सुरक्षित आहे, सगळ्यांच्या घरात भीतीचं वातावरण आहे. आणि जर या लोकांना कायद्याचा धाक वापरणार असेल तर उद्या कुणाचा मुद्दा पडला तर आश्चर्य वाटायला जिल्ह्यात कुठेच फार शांततेचं वातावरण असं नाही. सगळीकडे चाललेलं असं नाही, सगळीच ही अवस्था आहे. कुठ्यासारखं शांततेचं वातावरण आहे असं काही चित्र नाही. त्यामुळं आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता जी आमच्या मित्रांनी बातमी दिली 100% पोलीस हल्ला होत असेल, जीवावर चांगला समजा कामातून माणूस वाचलाच नसता तर आज आम्ही इथे येऊन निषेध करून ओढून छाती करून उपयोग काय? एक माणूस कामावर जातो मानवता करतो. आज पोलिसांना पोलीस देत नाही. कसं काही जर पोलिसांचा धागा आहे सगळे 2 नंबरचे व्यावसायिक पोलीस आम्ही तुमच्या सोबत आहोत पण हे वास्तव लपवू शकत. या सगळ्यांना मास्क कुठून येतो? एवढी कुठून येते कशी? पुन्हा पुन्हा असं राज्यात बीड परळी जसं प्रसिद्ध झालंय तसं सांगली जिल्हा सुद्धा आता विटाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे. विट्यामध्ये सर्रास अवैध धंदे सुरू आहेत आणि या संदर्भात प्रसाद पिसाळ या निर्भीड पत्रकाराने बातमी लावल्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये घुसून काल रात्री हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे. त्या संदर्भात आम्ही आज सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे आता मागणी केलेली आहे की या हल्लेखोरांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांना जबर अशी शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा पत्रकारांच्यावर हल्ले होणार नाहीत. तसेच जे कोण संबंधित दोषी पोलीस अधिकारी आहेत की जे तेथील स्थानिक जे कोण अवैध धंदे करतात त्यांना पाठीशी घालतात त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आता जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांना केलेली आहे. या सर्व गंभीर घटनेची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील आणि राज्यातील पत्रकार उद्या विट्यामध्ये सकाळी 11 वाजता दाखल होत आहेत आणि विट्यामध्ये या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विटा शहर पोलीस ठाण्यापर्यंत भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. विटा शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी याद्वारे विनंती करतो की आपण पिसाळ यांच्यावर त्यांच्या जिओ मराठीच्या कार्यालयात घुसून खुनी हल्ला झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली. अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख मॅडम यांनी पत्रकारांचे जी व्यथा आहे आणि तक्रारी आहेत त्या ऐकून घेतल्या. त्याचबरोबरीने जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या घटनेचे गांभीर्य आम्ही समजावून सांगितलेलं आहे. आज त्यांचा पहिलाच दिवस होता, मात्र त्यांच्यासमोर जिल्ह्यातील हे वास्तव येणं आवश्यक होतं. त्यामुळे सर्वच पत्रकारांनी विट्यातील गंभीर परिस्थिती त्यांच्या कानावर घालण्याचे काम केलेलं आहे. आम्ही या प्रकरणामध्ये संबंधित गुन्हेगारांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्या मागचा मास्टरमाइंड शोधण्याची सुद्धा मागणी केलेली आहे. या गुन्हेगारांना स्थानबद्धतेची कारवाई किंवा मोकासारखी झोपडपट्टी दादासारखी कारवाई करावी अशी एक मागणी आपण त्यामध्ये केलेली आहे. याशिवाय विटा शहरातील आणि विटा खानापूर तालुक्यातील ज्या गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत एखाद्या अंडरवर्ल्ड प्रमाणे हे सगळा कारभार सुरू आहे आणि तिथल्या लोकांना तिथल्या व्यापाऱ्यांना तिथल्या सर्व क्षेत्रातील माणसांना दबावाखाली घेणं सावकारी अपहरण खुनाचा प्रयत्न खून अशा ज्या घटना घडत आहेत या सगळ्या मागे ज्या गुन्हेगारी कारवाई आहेत ह्या सगळ्या थांबवण्यासाठी आणि एमडी ड्रग्ज सारखं प्रकरण झालंय तर विट्यासाठी स्वतंत्र एक टास्क फोर्स निर्माण करण्यात यावा अशी आपण मागणी केलेली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी ती मागणी मान्य करावी आणि कारवाई करावी अशी आपली मागणी आहे. पोलिसांची बाजू घेऊन सत्य परिस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांच्यावर जर हल्ला झाला असेल तर जिल्ह्यातल्या पत्रकार कुठलाही सुरक्षित नाही हे विट्याच्या घटनेनं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं उद्याच्याला आम्ही या संदर्भात विट्यामध्ये आंदोलनाची घोषणा केलेली आहे. विट्यातील सर्व नागरिकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यानुसार उद्याच्याला 11 वाजता
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून विटात मोर्चा निघणार आहे विटा पोलीस ठाण्यावर। यामध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकार सहभागी होतील आणि त्याचबरोबरीने विटा शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या संघटना नेत्यांना विनंती केलेली आहे, आपली भूमिका स्पष्ट करा आणि अशा गुन्हेगारांच्यावर कारवाई करा। जिल्ह्यात पत्रकारांच्यावर हल्ले होताना आम्ही कुणीही पत्रकार सहन करणार नाही। आमच्या संघटना वेगळ्या असल्या तरी पत्रकार म्हणून आम्ही एक आहोत आणि अशा प्रकरणांमध्ये पत्रकार म्हणून जी काही भूमिका घ्यावी लागेल ते आम्ही घेत राहणार आहोत। आणि त्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये इथून पुढे पत्रकारांच्यावर कुठलाही हल्ला होऊ नये आणि कुठलीही गंभीर घटना घडू नये यासाठी काळजीपूर्वक या सर्व संघटना सर्व पत्रकार आम्ही एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवू असं आम्ही आज ठरवलेलं आहे। आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला पुन्हा आंदोलनाला बसण्याची वेळ येऊ देऊ नये। विट्यातलं उद्याचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनानंतर या प्रकरणी टास्क फोर्स निर्माण केला जावा, कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे। तसं झालं नाही तर जिल्हा पोलीस प्रशासनाला कुठलंही सहकार्य न करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आजपर्यंत आम्ही पोलिसांच्या सगळ्या बाजूने चांगल्या वाईट सगळ्याच बातम्या देत आलो आहोत, पण काही वेळेला त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं। पण जर अशा प्रकरणामध्ये हल्ला होत असेल आणि पोलीस प्रशासन जर आमच्या पाठीशी नसेल, पत्रकारावर कुणी हल्ला होणार असेल तर आम्ही असहकार्याची भूमिका नक्कीच यामध्ये स्वीकारू असं आम्ही ठरवलेलं आहे आणि ती वेळ आमच्यावर आणू नये अशी आमची त्यांना विनंती आहे। पत्रकारांच्यावर जे हल्ले होत आहेत यांना विरोध करण्यासाठी आपण या मोर्चात उद्या सकाळी 11 वाजता सहभागी व्हावं। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।